थोडा गैरसमज झाला म्हणून कार्यकाऱ्याच्या भाषेत कुठे गेले ते आणि फोटो काढायपुरते येतात का? मुळात आम्ही आमच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आमचा वापर करून घेणार असाल आम्ही यावं आणि नंतर तुम्ही एकाच ठिकाणी बसून सत्तेमध्ये एकमेकांच्या गळा भेट घेत असाल तर आम्हाला ते चालणार नाही. पाठीमागं खंबीर उभे राहिलो विधानसभेला. आम्ही भूमिका घेत नाही म्हणजे काय? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणार असाल आणि हे जर तुमच्या पक्षाचा अजेंडा असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. काय सांगाल? खरं तर कालच्या दिवशी पोलिसांच्या विरोधात धरणे आंदोलन शहर पोलीस स्थानकाच्या समोर बघायला मिळाला. त्या धरणे आंदोलनात कुठेतरी शिंदे सेनेचे जे नेते आहेत उमेश पाटील ह्यांच्याकडून कुठेतरी नाराजीचा सूर बघायला मिळाला. काय एकंदरीत विषय आहे? मुळात पोलिसांच्या विरोधात जे धरणे आंदोलन त्यांना करायचे होते त्यांनी आम्हाला आवाहन केलं की हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि जेव्हा जेव्हा तालुक्यात सर्वपक्षीय आंदोलनाची चर्चा होते किंवा त्या ठिकाणी निमंत्रित केलं जातं, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक हजर झालेलो आहोत. त्या आंदोलनाच्या ठिकाणी देखील आम्ही हजर झालो. परंतु आमच्या उपस्थितीनंतर काही क्षणासाठी आम्ही आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष किसनरावजी जोरवेकर यांना रामा केअर सेंटरला भेटायला गेलो आणि तिथे त्यांचा गैरसमज झाला असावा आणि त्यातून त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. ओके. खरं तर वेळेवर हजर न झाल्यामुळे कुठेतरी तो नाराज चा शब्द होता. नाही, मुळात त्यांचा तो गैरसमज झाला की आम्ही आंदोलन स्थळातून निघून गेलेलो आहोत आणि मुळात त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं. कारण प्रमोद बापू हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, मी तालुक्याचा अध्यक्ष आहेत, आमच्या त्या ठिकाणी काही पदाधिकारी देखील उपस्थित त्या ठिकाणी होते. परंतु थोडा गैरसमज झाला म्हणून कार्यकाऱ्याच्या भाषेत कुठे गेले ते आणि फोटो काढायपुरते येतात का? मुळात आम्ही आमच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आम्हाला फोटो सेशनची बिलकुल गरज नाही. आणि राहिला प्रश्न गॅटमॅटचा, तर गॅटमॅट हा शब्द त्यांनी जो वापरला हा अत्यंत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जिव्हारी लागलेला आहे. मुळात त्यांनीच 3 पक्ष बदलून आता ते सत्तेत गेले हीच गॅटमॅट त्यांनी केलेली आहे. आणि मुळात सत्तेत असताना आंदोलन करण्याची त्यांना जी गरज पडली, मुळात आम्ही त्यांना साथ देण्यासाठी गेलो होतो, त्याचा त्यांना विसर पडला असावा. आणि जर त्यांना आंदोलनच करायचे होते तर त्यांना पूर्वीचा पक्ष देखील काही वाईट नव्हता. जर विरोधातच काम करायचं होतं तर त्यांनी त्यांची आता दिशा ठरवावी आणि केलेल्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यांनी माफी मागावी. ओके. खरं तर ते आता सत्तेतले एक नेते आहेत. आपण महाविकास आघाडीचे घटक आहात तरी आपण धरणे आंदोलनाच्या ठिकाणी गेलात. मी सुरुवातीलाच सांगितलं की सर्व पक्षीयांना जेव्हा आव्हान केलं जातं, आम्ही देखील कधी कधी एखाद्या सार्वजनिक विषयासाठी आव्हान करतो, सर्व पक्षीय त्या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारचं कोणत्याही राजकीय पक्षाने जर सर्वपक्षीय लोकांनी यावं असं आव्हान केलं लोकहितासाठी तर तिथे जावं लागतं. आम्ही गेलो. खरं तर सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी नाराजीचा सूर आपल्याप्रती बघायला मिळाला. भविष्यात एखादं धरणे आंदोलन किंवा आंदोलन छेडण्यात येईल आल्यावर आपण त्या ठिकाणी त्यांच्या समवेत हजेरी लावाल का? मुळात आम्ही आता त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत की आपल्या पक्षाची नेमकं दिशा काय? जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणार असाल आणि हे जर तुमच्या पक्षाचा अजेंडा असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये आमचा वापर करून घेणार असाल आम्ही यावं आणि नंतर तुम्ही एकाच ठिकाणी बसून सत्तेमध्ये एकमेकांच्या गळा भेट घेत असाल तर आम्हाला ते चालणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं धोरण निश्चित करावं की त्यांना कोणत्या दिशेने काम करायचं आहे. आम्ही जर त्यांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करू, नक्की करू, तर आम्ही त्याच्यासोबत भूमिका घेत नाहीत असं त्यांनी एक वक्तव्य त्या ठिकाणी केलं. भूमिका आम्ही घेतली ना. आमच्या पक्षाचं या ठिकाणी केडर असताना तुमच्या उमेदवारीला आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलं आणि तुमच्या पाठीमागं खंबीर उभे राहिलो विधानसभेला. आम्ही भूमिका घेत नाही म्हणजे काय? आणि सर्वाधिक आंदोलने करण्याचा या तालुक्यात जर कधी विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या तालुक्यात सर्वाधिक आंदोलने प्रशासनाच्या विरोधात केलेली आहे. तुम्ही आता सत्तेच्या बाहेर होते मागील काळात 3-4 महिने आणि आता तुम्ही सत्तेत आहात. त्याच्यामुळे भूमिका या शब्दाचा तुमचा कुठंही तुमचा किंवा तुमच्या पक्षाचा विषय लागत नाही. भूमिका आमचीच ही प्रामुख्याने प्रमुख भूमिका असते आणि प्रखर असते.